जान चक्र से मित्रता करने के लिए। ये उसमें विश्वास करने के लिए। जब लोहा गर्म होगा मैं चोट मारूंगा। ये उसमें मुक्ति खाने के लिए। युद्ध में केवल तेज धार तलवार ही काम आती है, बिना धार की तलवार का क्या काम है? ये सिंहासन गंवाने के लिए। पहले सिद्धार्थ से, फिर युवराज सिद्धार्थ से, फिर यशोधरा के प्रेमी सिद्धार्थ से। यशोधरा ये तुम्हारे तुम मेरे लिए कुछ नहीं लाई सिद्धार्थ। ये सारे पुष्प मेरी ओर से तुम अपने पास ही रखो। मेरे लिए तो ये एक कमल ही पर्याप्त है। पीड़ा है मेरे मन में। पीड़ा से मुक्ति पाने का ये कोई मार्ग नहीं। बुद्ध के बताए हुए मार्ग पर चले, आपको परम शांति प्राप्त होगी। नहीं चाहिए शक्ति मुझे, नहीं चाहिए शांति मुझे। गिलाओ शांति से मुझे, नहीं चाहिए शांति, नहीं चाहिए शांति। मेरा स्वभाव अग्नि की धधकती ज्वाला, अग्नि की धधकती ज्वाला है मेरा स्वभाव। जोश से भयंकर कोई अग्नि नहीं, घृणा से भयंकर कोई जानवर नहीं होता, अविवेक से बढ़कर कोई जाल नहीं होता, लालच से बढ़कर कोई बाधा नहीं होता। ये वाणी मेरी नहीं है, ये वाणी बुद्ध की है। ज्येष्ठ, आपको जिस रोग से पीड़ा हो रही है वो मन का रोग है। मेरा एक सुझाव मानेंगे? कुछ दिन के लिए भिक्षुक बनकर बुद्ध के साथ रहिए। कुछ दिनों में आपके मन का जल ठीक हो जाए, आप अपने अंदर एक रूपांतरण पाओगे, मन शांत हो। मन शांत होता यदि अजात शत्रु ने मुझसे विश्वासघात न किया होता। बचपन से लेकर आज तक एक ही है जिसने मेरा सब कुछ छीन लिया, मेरा सुख, मेरी शांति, मेरा मान, सम्मान, अभिमान, मेरा प्रेम, मेरा प्रथम प्रेम, सिंहासन, सब कुछ छीन के तुम तो भगवान बन के बैठ गए सिद्धार्थ। जब तक तुम्हारी शांति को तुमसे नहीं लूंगा, ये ज्वाला मेरे अंदर है, मेरे अंदर गई,
या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा व्यक्ती ज्यावेळेस फ्रस्ट्रेटेड होतो, सर्वीकडनं हारतो आणि त्याची जी व्यथा होते ती जात देवदत्तची झालेली आहे. आयुष्यभर सिद्धार्थ गौतमशी त्यांचं भांडण नाही राहिलं, परंतु हे द्वेष, गादीसाठी, लग्नासाठी अनेक यशोदेसोबत तो लग्न करायला निघाला होता आणि त्या अनेक गोष्टी त्याला निराशाच होत गेली. आणि या निराशापोटी आज अजातशत्रू जे त्याच्याकडे प्रपोजल घेऊन गेलो होतं तेही त्यांनी नामंजूर केलं. आणि अशा स्थितीत तो इतकं फ्रस्ट्रेशन झाल्यानंतर आज जी त्याची अवस्था झालेली आहे ती अत्यंत पाहण्यासारखी आहे. म्हणून म्हणजे लोभ, द्वेष, मत्सर याच्यामुळे जी पीडा होत असते ही पीडा याच्यातनं तुम्हाला दिसली असेल. आज आपण बघूया याच्यानंतर लगेच दैनिक बहुजन सौरभच्या महत्त्वाच्या ज्या ठळक बातम्या आहेत आमच्या. आज तुम्हाला पूर्ण देशभर एक वेगळी बातमी दिसली असेल की संपूर्ण देशामध्ये काँग्रेसनी आज ऐलान केलेलं आहे की 22 ऑगस्टला ते देशव्यापी एक मोठं आंदोलन करणार आहेत आणि ईडीच्या विरोधामध्ये त्यांचं मोठं आंदोलन राहणार आहे. तसंच एक दुसरी बातमी होती, ती बातमी म्हणजे बांगलादेशची. तिथे युनूस नोबेल प्राईज मिळालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या देशामध्ये आता आम्ही इक्वॅलिटी, कोणालाही आम्ही डिस्क्रिमिनेट करणार नाही, हिंदू असो की कुठल्याही कम्युनिटीचा असो, ती बातमी होती. आज हे याच्यानंतर आज आपण बघूया दैनिक बहुजन सौरभचा महत्त्वाच्या पेपरवरती आज आपण आढावा घेऊया. सेबी प्रमुखांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सातत्यानं एवढ्यात काँग्रेसवरती हे दडपण येत होतं, प्रेशर येत होतं की तुम्हाला ईडी कुठल्याही क्षणामध्ये पकडेल किंवा त्याच्यावरती काही चार्जेस लावतील नंतर, परंतु पहिले त्यांना जेलमध्ये टाकतील. याच्यासाठी मागच्या वेळेस राहुल गांधींनी वायनाडमध्ये असताना 1:35 एक व्हिडिओ केला म्हणजे लोकांना कम्युनिकेट केलं की मला ईडीचा असं हे होणार आहे. आणि तिथल्या ईडीच्या ऑफिसमधनंच मला एका जणाचा फोन आला होता. त्याच्यामुळं काही दिवसपर्यंत ते सर्व टळलं. परंतु ज्या पद्धतीने लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये BJPची जे हालत होते आहे त्याच्यावरनं त्यांना असं वाटतं की आमच्यासाठी आता दुसरा तिसरा कोणताच मार्ग नाही आणि राहुल गांधीला जोपर्यंत आम्ही जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत आम्हाला त्याची सुटका नाही, अशा रीतीचा तो व्हिडिओ होता. आणि आता त्याच्याचवरती मात करण्यासाठी आज काँग्रेसने हे केलेले की 22 तारखेला आम्ही ईडीचाच घेराव करू. ईडीचा घेराव याच्याकरता की जे आता परवा शेअर मार्केटमधला जो इश्यू झाला आणि सेबीची जी प्रमुख आहे तिच्यावरती जे काही चार्जेस लावलेले आहेत त्याच्यावरती मात्र ईडी सायलेंट आहे आणि ईडी हा सातत्यानं मिसयूज करतो आहे, अशा पद्धतीची ती बातमी असल्यामुळे याला फार महत्त्व आलेलं आहे. आज त्याच्याच बाजूला आम्ही विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार काय याच्यावरती जजमेंट येणारच आहे. आज मला वाटते काही ठिकाणी आलंही असेल. त्याच्यावरती तिने ऑलरेडी लवादाकडे तिथे गेली होती. आज त्याच्याच बाजूला बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाची तंबी पुन्हा एकदा ऑलरेडी कंटेम्पिटिशन होती, परंतु त्यांना आज त्याच्यावरती पुन्हा एकदा त्यांना झापण्यात आलं आहे. भाजपा संघामध्ये तब्बल 5 तासाची बैठक. तुम्हाला माहिती आहे की भाजप हा जरी पक्ष असला, राजकीय पक्ष असला, परंतु त्याच्यामध्ये सर्व जे बेनिफिशरीज आहेत ते मात्र सर्व संघाचे लोक आहेत. आणि त्यांना कळलं की आता याची हाल काही बरोबर दिसत नाही भाजपाचे. अशा वेळेस त्यांनी त्याचा विरोध न पत्करता किंवा त्याच्या विरोधात न जाता त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि 5 तास मॅरेथॉन चर्चा त्यांची झाल्याचं ते कळलेलं आहे. CBIच्या अटकेविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, कारण त्यांना ज्या पद्धतीने अडकवून ठेवलेलं आहे आणि जेलमध्ये त्यांचं जे सुरू आहे तिथे ते अत्यंत दारू घोटाळ्याचा त्यांचा ॲक्च्युली काही संबंध नसताना अशा पद्धतीची ती घटना झालेली आहे. अमेरिकेने बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवले. शेख हसीनाचं म्हणणं आहे की अमेरिकेचा त्याच्यामध्ये हात होता. आता किती खरं आणि किती बरोबर, आणि ती आता भारतात असल्यामुळे काही स्टेटमेंट मात्र भारताच्या याच्यातनं होत असतील किंवा दबावाखाली होण्याची शक्यता आहे. तर CBI तपासासाठी तयार. ममता बॅनर्जी तिथे एका डॉक्टरवरती रेप आणि मग नंतर मर्डर झाला, त्याच्यामुळे अनेक लोक
डॉक्टर लोक रस्त्यावर आलेले आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे. अशा वेळेस ते मॅटर CBIकडे देण्याचं चाललं होतं. त्याच्यामुळं ममता आणि असं म्हटलं आहे की तुम्ही जर आलात तर ठीक आहे, तुम्ही या, कारण त्यांना असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये तिला अडकवण्याच्या प्रयत्नात असतील. आज त्याच्याच खाली शिवसेनेतील महिला कॅबिनेट मंत्री एक निलिमा गोरे या आता शिवसेनेच्या तिथे हे आहेत, विधानसभेमध्ये मेंबर आहेत. तर त्यांना एक त्यांनी एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले. तुम्हाला माहिती आहे की अनेक गोष्टीवरती कैद्यांच्या शिक्षेच्या माफीच्या संदर्भातली ती घटना आहे, त्याच्यावरती सरकारने त्यांना मोठी फटकार लावलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुनावले खडे बोल. त्यांनी सांगितलं की तुम्हाला या एक पिटिशन होती, त्या पिटिशनला पैसे देण्यासाठी त्यांना कॉम्पेन्सेशन करायसाठी त्यांच्याकडे स्टेटकडे पैसे नव्हते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही पेपर वाचतो आणि एक लाडकी बहीण योजना जी तुम्ही राबवतात त्याच्यासाठी कुठून पैसे आले. जर तुम्हाला लोकांना कॉम्पेन्सेशन देता येत नसेल तर तुम्ही हा जो पैसा कसा करता येईल, आणि जर वेळ पडली तर आम्हाला ते सर्व थांबावं लागेल. अशा पद्धतीची ती घटना होती. सर्वोच्च न्यायालयाचा घेराव बांगलादेश, तिथे जे भ्रष्ट जजेस होते सुप्रीम कोर्टाला त्यांना हाकलण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळं काही जजेसनी ऑलरेडी सुट्टी झालेली आहे आणि काही जजेस शेख हसीनाच्या डायरेक्शनमध्ये जे काम करत होते त्यांच्या विरोधामध्ये एक मोठं एक हे सुरू केलेलं आहे त्यांनी मोहीम. आज त्याच्याच खाली दैनिक बहुजन स्वरूपचा 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या कोणाला तुम्हाला छोट्या मोठ्या जाहिराती द्यायच्या असतील तर त्यांनी आज द्याव्या, जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती एक मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातीचा आम्ही सप्लिमेंटरी एक देऊ. आज 5-4 वरती बघूया. दैनिक बहुजन सौरभ व आविष्कार संगीत अकॅडमी यांनी जॉईंटली एक संगीताचा मोठा कार्यक्रम इथे गेला होता आणि त्याची एक बातमी आम्ही तिथे दिलेली आहे. दृष्टी डान्स अकॅडमी विद्यार्थिनींनी बिलासपूरच्या नृत्य प्रतियोगितेला त्याच्यात चमकल्या. नागपूरची बातमी आहे. इथे डान्सचे कॉम्पिटिशन झाली होती. प्रासंगिक विद्यालयामध्ये नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत व्यसनमुक्तीची शपथ. मला असं वाटते की व्यसनमुक्तीची शपथ ही प्रत्येक शाळामध्ये घेणं गरजेचं आहे, याच्याकरता की लहान मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये खर्रा आणि याचे व्यसन लागलेले त्याच्यापासून त्यांची मुक्तता होणं अत्यंत गरजेचं आहे. ICICच्या विदर्भ कौन्सिलचे उद्घाटन झालेले आहे. त्या लोकांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने चार्टर्ड अकाउंट कसं काम करते आणि याच्यावरती एक प्रशिक्षण दिलेलं आहे. ग्रामगीतेच्या पुनोपायी आदर्श जीवनमूल्याचा विचार बंडोपंत बोडेकर यांनी सांगितलेलं आहे. चंद्रपूरची बातमी आहे. ते म्हणतात की जीवनाची मूल्य कशी जपावी आणि ते मूल्य म्हणजे काय याच्यावरती खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याच्यावरती सांगितलेलं आहे. अशा पद्धतीची बातमी आहे. नागपूर येथे राज्यस्तरीय हातमाग पुरस्काराचे वितरण. नागपूरची बातमी. त्याच्याच खाली रिपब्लिकन नेता राजकीय पक्ष विधानसभा व महानगरपालिका लढविण्यासाठी सज्ज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी राज्यपाल सावंत यांची निवड. मोबाईल क्रमांक व ईमेल नोंदवा. वीज बिल मिळवा, जेणेकरून वीज बिलाला तुम्हाला आता भटकण्याची गरज नाही. जात वर्गीकरण करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय RSS भाजपच्या अजेंडाला पूरक आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य डॉक्टर सुरेश माने यांनी केलेलं आहे. किती खरं किती खोटं त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्यावरती आम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. आजचा अग्रलेख आहे मागासवर्गीयांनी राजकीय गरज. आज मागासवर्गीयांची राजकीय गरज काय याच्यावरती आधारित एक आजचा अग्रलेख आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाखालील शेतजमीन भविष्याची चिंता वाढवणारी याच्यावरती रतन तायडे यांचा लेख अत्यंत चांगला आहे की जे रस्त्याच्या खाली आणि सिमेंटच्या खाली जे दबलेलं आहे गवत आणि त्याची काय हे होत असेल आणि त्याच्यामुळं काय काय येणाऱ्या दिवसामध्ये किती त्याचे परिणाम होतील, वाईट परिणाम होतील, अशा पद्धतीची बातमी आहे. म्हातारपण आणि मृत्यू प्राण्यांचे आयुष्य संपवते. ज्यांना जेव्हा म्हातारपण आलं तेव्हा किंवा प्राण्यांना येऊ की मनुष्यांना येऊ
परंतु ते आयुष्याच्या शेवटीच ते सर्व लोकांना ते आयुष्य संपत असते. प्रतितो समुत्पादनाच्या 12 कड्यांचे विवरण, आज त्याच्यावरती एक चांगला असा एक लेख R.K. झुंबडे यांचा आहे. त्याच्यामध्ये अविद्या, संस्कार आणि विज्ञान या तिन्ही गोष्टीवरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे केलेलं आहे माहिती देऊन. त्याच्याच खाली संत परंपरा आणि समतेची शिकवण याच्यावरती एक लेख अनुज हुलके यांचा अत्यंत माहितीपूर्वक आहे. अखिल मानव उद्धारक विचार हे कालजयी असतात, विचारांचे मूल्य काळानुसार समाजाला उपयोगी पडतात हेच खरे आहे. अशा पद्धतीचा हा लेख आज पान 3 वरती बघूया. आजचं टायटल आहे आमचं महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो. आज त्याच्याच खालची बातमी जीवनात 60 वर्ष पुढील जगणे, एक अविनाश टिपले यांचा हा सुंदरसा लेख की त्याच्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक कथा आहे त्याच्या मार्फत त्यांनी ते सर्व समजावून सांगितलेलं आहे. IPS आणि IAS विशाल नरवाडे यांच्यावरती रोजप्रमाणे आज आमचा एक त्यांची माहिती देणारा लेख डॉक्टर नरेशचंद्र काठोळे हे सातत्यानं रोज देत असतात. आज त्याच्यावरती विशाल नरवाडे हे IAS अधिकारी आहे, त्यांच्यावरती एक सुंदरसं लिहिलेलं आहे. आज सोपान पांढरे यांचा लेख विश्वभूषण शरण सिंगचे बॉबिटायझेशन करा अशा पद्धतीचा हा लेख आहे. अत्यंत टीकात्मक, कारण ज्या पद्धतीने तिथे आता जे ऑलिम्पिकमध्ये जे काही झालं आणि त्याच्यावरती त्यांनी ज्या पद्धतीचा त्याचा पूर्ण व्यवहार राहिलेला आहे त्या सर्व याच्यावरती आज प्रकाश टाकणारा हा लेख. संतुष्ट असणे म्हणजे काय एक्झॅक्टली याच्यावरती चैताली संगोपाल वरघट हिचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. विवेकांचे आवाज बुलंद व्हावेत हा लेख अनिरुद्ध कांबळे यांचा आहे. त्यांनी अनेक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. गोविंद पानसारेंनी जे लोक ज्या पद्धतीने ते विचार मांडत गेले आणि त्याचे परिणाम मात्र फार त्यांना भोगावे लागले, अशा पद्धतीचे पण ते अजरामर झाले. अनेक त्यांना आजही लोक आठवण करतात आणि त्यांचा जो विचार आहे सातत्यानं वाढतो आहे. अशा पद्धतीने आज आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि त्याच्यावरती कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याला एक्सप्लेन करता येईल. उद्या मला वाटते 15 ऑगस्ट असल्यामुळे उद्या 15 ऑगस्टमुळे आम्ही सुट्टीवर आहोत. उद्या सर्वच पेपरला सुट्ट्या राहील. 16 तारखेला भेटूया. तोपर्यंत जय भीम.